सर्वप्रथम मागच्या महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसोबत एक बैठक झालेली. त्या बैठकीच्या अनुषंगाने आज ठाण्यामध्ये त्यांचं सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे, STP प्लांट 120 MLDचं, तिथे एक धावती भेट दिलेली आहे. प्रामुख्याने आज फक्त ठाण्यामध्येच नाही तर मुंबईमध्ये सुद्धा माझ्या व्हिजिट झाल्या. प्रमुख विषय होता जो AQI संदर्भात, पण त्याच अनुषंगाने आता पुढची व्हिजिटसुद्धा आहे. पण आज इथे STP प्लांट पाहिल्यानंतर एक चांगला इथे STP प्लांट रन होत आहे ते आपण पाहिलं. आपण सगळ्यांनी पाहिलं की आपण लाईव्ह मासे त्या पाण्यात ट्रीट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाहिलेत. त्याचबरोबर पाणी टर्शरी ट्रीट करून म्हणजे फायनल ट्रीटमेंट करून ते शुद्ध पाणी तयार इथे होतं आहे. म्हणून खरोखरच ठाणे महानगरपालिकेचं मी अभिनंदन करेन. पण नक्कीच ह्याच्यामध्ये अजून हे वाढीव करण्याची गरज आहे. ठाणे शहर वाढतं आहे, जसं मुंबई शहर वाढतं आहे तसं ठाणेही पूर्ण शहर जिल्हाही वाढतं आहे. म्हणून अजून ह्याच्यामध्ये आपण काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो इन टर्म्स ऑफ कपॅसिटी. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना रेकमेंड केलेलं आहे. AQI संदर्भात मी सगळ्या माध्यमांना एकच विनंती करेन की आपण कुठलीही बातमी करताना, कुठलीही न्यूज करताना आपण ठाणे महानगरपालिका असो किंवा मग MPCB असो, एकदा आमच्याशी शहानिशा करा. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कुठली तरी कुठून डेटा आणता आम्हाला माहीत नाही, पण जो अधिकृत डेटा आहे, जो CPCB सेंट्रल पोल्युशन बोर्डच्या माध्यमातून जो डेटा पूर्ण देशामध्ये जो डेटा येतो तोच डेटा व्हॅलिड आहे. आणि जर त्या डेटामध्ये जर कुठेही आढळलं की AQI लेवल म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स पूर्ण राज्याचा, ठाण्याचा किंवा मुंबईचा कुठेही वाढलेलं दिसलं तर ठाणे महानगरपालिका असो किंवा मुंबई महानगरपालिका असो हे सक्षम आहेत त्यांच्या स्तरावर कारवाई करण्यासाठी. आणि नक्कीच ठाणे महानगरपालिका म्हणून त्यांचे आयुक्त राव सर आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, सगळे अधिकारी वर्ग हे ती एअर क्वालिटी इंडेक्स आपला एवढा खराब नाही झाला पाहिजे आणि तो कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे, त्या अनुषंगाने ते काम करतात. सर, यंत्रणा कुठेतरी कमी आहे ठाण्यामध्ये असं समोर आलेलं आहे. यंत्रणा कुठेही कमी नाही आहे. यंत्रणेचा दबदबा आहे. यंत्रणेने काही कन्स्ट्रक्शन साईट्सवर असो तिकडे कारवाईसुद्धा केलेली आहेत. मग ते खाजगी असो किंवा मग शासनाचे असो, केंद्र शासनाचे किंवा राज्य शासन असो, अशा कारवाईसुद्धा केल्या आहेत. MPCBच्या माध्यमातून सुद्धा कारवाई झालेल्या आहेत. त्याचासुद्धा डेटा आम्ही तुमच्याशी शेअर करू. पण कारवाई करणं हा एकमात्र उद्देश नाही, पण आपल्या जनतेला त्रास नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी ह्या कारवाई करणं फार गरजेचं आहे. यंत्रणा पुरेशी आहे, यंत्रणा सक्षम आहे आणि यंत्रणा जर कुठे कमी पडत असेल तर नक्कीच MPCB म्हणून आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत. पण असं आम्हाला कुठे वाटत नाही. जर वाटलंच तर ठाणे महानगरपालिकेला आम्ही मदत करायला तयार आहोत. पण ठाणे महानगरपालिका सक्षम आहे, कुठल्याही AQI बाबत हे कंट्रोलच्या बाहेर जाऊ देणार नाही. हा MPCB म्हणून आमची सुद्धा जबाबदारी आहे, तशीच ती जबाबदारी ठाणे महानगरपालिका. जो STP प्लांट आहे तिथे 300 झाडं नाशिक STP प्लांट STP प्लांटसाठी जागा दिलेली आहे. तिथे 300 झाडाची कत्तल देखील होणार आहे अशी बातमी आहे. मला त्या बाबत अजून काही माझ्यापर्यंत ती बातमी आली नाही आहे. पण जर आली असं काही असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पाठपुरावा करू आणि त्याच्यामध्ये खोलात जाऊन माहिती घेऊ आम्ही. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे, विकास कामं सुरू आहेत. बदलते ठाणे शहरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेले पाहायला म्हणजे सर्व्हिस रोड असेल किंवा नवीन नवीन इमारती, टोलेजंग इमारती तयार होत आहेत. त्या दरम्यान झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे. कुठेतरी वृक्ष प्राधिकरणाचं दुर्लक्ष होतं. झाडं लावली पाहिजेत परंतु ती लागताना दिसत नाही. त्याच्यामध्ये नक्कीच जी झाडांची कत्तल होते फक्त ठाण्यातच नाही पूर्ण राज्यामध्ये, त्याच्यावर बारकाईने MPCB असो, वृक्ष प्राधिकरण असो किंवा त्या ठिकाणचे लोकल बॉडीज असो त्यांनी त्याच्यावर कठोर नियम ऑलरेडी नेमलेले आहेत. पण ही जे कत्तल आहे ही जर नियमबाह्य असेल तर नक्कीच आज झाडांची कत्तल हे मनुष्यवादाचा त्याच्यावर गुन्हा डायरेक्ट दाखल होतो. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जर नियमबाह्य कुठे काय गोष्टी करत असतील तर नक्कीच त्याच्यावर कारवाई केली जाईल. सर, मनोरुग्णालय जो ठाण्यातल्या त्या ठिकाणी जे आहे ते 700 अधिक झाड तिथे कापण्यात येणार आहे. परंतु मनोरुग्णालयाचे जे अधीक्षक आहेत त्यांचं म्हणणं आहे की महानगरपालिकेने त्यांना कुठलीही कल्पना जी आहे ती दिलेली नाही आहे. त्यामुळे जे रेल्वेला जागा देण्यात जे अनेक झाडं जी ऑलरेडी कापण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी मेंटल आणि महापालिकेमध्ये कुठेतरी संगनमत दिसत नाही आहे. कारण अधिकारी जे आहे ते पुरेशी माहिती जी आहे ती पत्रकार किंवा इतर जे माहिती तिथे पाठवत नाही वेळेवर. मला वाटतं हा प्रश्न तुम्ही महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत किंवा PRO आहेत त्यांना विचारा. MPCB निगडीत जे काही विषय असतील त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्याचबरोबर महानगरपालिका फक्त ठाणेच नाही तर राज्यातल्या सगळ्या महानगरपालिका किंवा इतर सगळ्या
ULBs या तंतोतंत त्याचं पालन करतील, त्याच्यासाठी MPCB म्हणून आज आमची जी जबाबदारी आहे. पण आज या हिवाळ्यामध्ये एक प्रामुख्याने जो प्रश्न आपल्या सगळ्यांना आढळतो तो आहे एअर क्वालिटी इंडेक्सचा. आपली हवाची जी गुणवत्ता आहे ही कुठेतरी नक्कीच खालावली जाते, पण त्याच्यासाठी अनेक गोष्टी जबाबदार आहेत. पण आपण पाहतोय की जसं मुंबई वाढतंय, ठाणे वाढतंय, तसं राज्यामध्ये जो विकास सुरू आहे, जे डेव्हलपमेंट वर्क सुरू आहे, त्याचा कुठेतरी आपल्याला दुष्परिणाम नक्कीच होतोय. पण तो कंट्रोलमध्ये आहे, कंट्रोलच्या बाहेर जाऊ देणार नाही, ही दक्षता आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. थँक्यू.